आपल्या हिंदू धर्मात कुलदेवतेच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपले वंश वृद्धी ही कुलदेवतेच्याच आशीर्वादाने होत असते. आधुनिक काळात झालेल्या स्थलांतरामुळे लोकांना आपली कुलदेवता माहिती नाही आणि ज्या नातेवाईकांना ती माहिती आहे ते ती सांगत नाहीत. अशा प्रसंगी काय करावे, कुलदेवतेचा शोध कसा घ्यावा आणि जोपर्यंत कुलदेवतेची माहिती मिळत नाही तोपर्यंत कोणाची पूजा करावी आणि हे सर्व करून देखील जर कुलदेवता आपल्याला समजत नसेल तर काय करावे, तर हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वात आधी आपण पाहू की कुलदेवतेचा शोध कसा घ्यावा. कुलदेवता शोधण्यासाठी सर्वात आधी व्यावहारिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुमच्या गावातील किंवा नात्यातील सर्वात वयस्क व्यक्तींशी संपर्क साधा. अनेकदा आपल्याला माहिती नसलेली गोष्ट त्यांना माहिती असते किंवा मूळ गावी तिथल्या ग्रामदेवतेच्या मंदिरात विचारपूस करा. जुन्या नोंदीमध्ये तुमच्या घराण्याचा उल्लेख असू शकतो. नाशिक, पंढरपूर किंवा त्र्यंबकेश्वर यासारख्या ठिकाणी उपाध्ये किंवा बदवे यांच्याकडे पिढ्यानपिढ्यांच्या वंशावळीच्या नोंदी असतात. तुमचं आडनाव किंवा गोत्रावरून ते तुमच्या कुलदेवतेचा नाव पत्ता सांगू शकतात किंवा तुमच्या इतर नातेवाईक किंवा घरातील चालीरीतींचे निरीक्षण करा. सोप्या शब्दात सांगायचं झालं, तुम्ही तुमच्या घरातील किंवा नातेवाईकांच्या घरातील विशिष्ट पूजा पद्धती, नैवेद्य दाखवण्याची पद्धत किंवा एखाद्या विशिष्ट दिवशी जर तुमच्याकडे कोणत्याही वेगळ्या प्रकारची पूजा, नैवेद्य, इतर गोष्टी विशिष्ट प्रकारे करत असतील तर त्याचे निरीक्षण करा. आता तुम्ही म्हणाल, आमच्याकडे प्रत्येक सणासुदीला पुरणपोळीचा नैवेद्य असतो किंवा कोणत्याही गोडधोडाचा पदार्थ असतो. पण असं असलं तरी एखादा विशिष्ट पदार्थ तुमच्या कुलदेवतेची चुणूक तुम्हाला दाखवून जाऊ शकतो. जसं की नैवेद्यासोबत जर वांग्याचं भरीत, कांदा आणि लसूण असतो, ज्याला तळी भरणे असं म्हणतात, तर तुमचं कुलदैवत खंडोबा असू शकते. त्याचप्रमाणे जर घटस्थापनेच्या वेळी कडागणी हा विशिष्ट गोड पदार्थ जर तुमच्या कुलदेवतेला तुमच्या घरी नैवेद्य दाखवत असतील तर तुमची कुलदेवी अंबाबाई किंवा तुळजाभवानी असू शकते. नैवेद्यामध्ये जर पंचपक्वान्न ठेवत असतील तर तुमची कुलदेवी ही महालक्ष्मी असू शकते. तसंच गूळ आणि खोबरं जर नैवेद्यामध्ये विशिष्ट प्रकारे ठेवत असतील तर तुमचा कुलदेव हा ज्योतिबा असू शकतो. देवीला तेल आणि सिंदूर वाहत असतील, अर्पण करत असतील तर तुमची कुलदेवी मांढर देवीची काळूबाई असू शकते. नैवेद्यासोबत जर विड्याचे पान ठेवत असाल तर तुमची कुलदेवी माहूरची रेणुका माता असू शकते. साखरेची माळ आणि कणबोळी ठेवत असाल तर तुमचे कुलदेव श्री नरसिंह आहेत असे समजावे. आता काही जण म्हणतील, ना आमच्याकडे आमच्या गावाचं नाव आहे, ना कोणी मोठी व्यक्ती आहे, ना आमच्याकडे कोणत्याही विशेष प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो, तर आम्ही काय करावे. या सर्वांवर एक साधा सोपा उपाय देवी अथर्व शीर्षामध्ये सांगितला आहे, तो आपण समजून घेऊ. देवी अथर्व शीर्षामध्ये एक श्लोक येतो. मंत्राणाम मातृका देवी शब्दानाम ज्ञानरूपिणी ज्ञानानाम चिन्मयातीतम शून्यानाम शून्य साक्षिणी यस्याम परतरम नास्ति शैषा दुर्गा प्रकृतिताम तामम दुर्गा दुर्गयाम देवी दुराचार विघातिनी. याचा अर्थ, मंत्रामध्ये जी मातृका आहे, ज्याला आपण मुळाक्षर म्हणजे अ आ इ असं म्हणतो, शब्दामध्ये ती ज्ञान आहे, ज्ञानामध्ये जी चिन्मय म्हणजे तेज आहे, तेज स्वरूपात आहे आणि ज्यावेळी शून्य म्हणजे काहीही नव्हतं त्यावेळेची ती साक्षिणी आहे. ही दुर्गा दुर्गम गोष्टींचा नाश करणारी आहे, दुराचाराचा विघात करणारी आहे. म्हणून दुर्गा शक्ती ही प्रत्येक कुलदेवीचं मूळ स्वरूप आहे. आपली कुलदेवी आपलं मूळ नाव, आडनाव, कुळ, समाज, प्रदेश ह्याप्रमाणे वेगवेगळी असली तरी ह्या कुलदेवीचं मूळ स्वरूप ही दुर्गाच आहे. म्हणूनच जर तुम्हाला तुमची कुलदेवता माहिती नसेल तर तुम्ही दुर्गा किंवा महालक्ष्मीची उपासना करू शकता. आता आपण पाहू, कुळाचार करण्यासाठी सर्वात प्रथम आपण वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेला जावं किंवा तिचं स्मरण करावं. किंवा आपण जर ओटी भरत असू तर ओटी भरताना ओटीमध्ये खण, नारळ, साडी चोळी, डाळिंब, बांगडी, हळद कुंकू, काजळ, गंध, आरसा हे सर्व सुपामध्ये भरावे.
विशेषतः साडी ही घडी करून न ठेवता थोडीशी उघडी करून द्यावी. वर्षातून एकदा तरी असा कुळाचार करावा. ज्यांना जाणे शक्य नसेल त्यांनी घरी कुलदेवतेचे पूजन करावे किंवा ब्राह्मणांना बोलवून एकादशीने हा अभिषेकाचा विधी करावा. आणि ही माहिती आवडली असेल तर आपल्या सर्व सिद्धांत या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.